संध्याकाळच्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,45,000 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,35,000 ते 2,60,000 रुपये प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। फोंडा घाट विद्यानगर मध्ये मध्यरात्री घरांना अचानक तडे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। फोंडा घाट विद्यानगर येथे मध्यरात्री काही घरांना अचानक तडे गेल्याने खळबळ उडाली। भूकंपाची चर्चा झाली असली तरी कोणतेही हादरे जाणवले नाहीत। प्रशासनाने पाहणी केली असून भूगर्भ शास्त्रज्ञानाच्या अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। आमदार निलेश राणेंचा सरकारवर हल्लाबोल, रखडलेल्या घरकुल व विकास कामांवर सवाल। आमदार निलेश राणे यांनी रत्नागिरीतील रखडलेल्या घरकुल योजना, प्रलंबित बिले आणि विकास कामांवरून सरकारवर टीका केली आहे। तसेच ग्रीन सफारी प्रकल्प आणि वन विभागाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले आहेत। सिंधुदुर्गातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करणार, नारायण राणे यांचे वक्तव्य। नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील विकास कामांची माहिती घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून प्राधान्याने पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली। कुडाळ येथील महायुती कार्यालयाच्या भेटी दरम्यान त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद। सावंतवाडीत संशयित काश्मीरी नागरिक ताब्यात, चौकशीनंतर परत पाठवणार। सावंतवाडीतील भटवाडी काजरकोंड परिसरात मदतीसाठी पैसे मागणाऱ्या 3 संशयित काश्मीरी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत ते जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले। पडताळणीनंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 2.44 कोटी खर्च होऊन नाले सफाईवर प्रश्नचिन्ह, भिवंडीतील व्हिडिओ व्हायरल। भिवंडीत 2.44 कोटी रुपयांचा नाले सफाई कामात कामगार कचरा बाहेर काढण्याऐवजी पुढे ढकलताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले। मुसळधार पावसाने अमरावती जलमय, जिल्हा रुग्णालयातही पाणी शिरले। अमरावतीतील मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले। जिल्हा सामान्य रुग्णालयातही गुडघाभर पाणी शिरल्याने गैरसोय निर्माण झाली। साचलेले पाणी कर्मचाऱ्यांना वायपरच्या सहाय्याने बाहेर काढावे लागल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मंगरुळ धरण ओव्हरफ्लो, रावेरच्या शेतकऱ्यांना दिलासा। रावेर तालुक्यातील मंगरुळ धरण मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे। यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। जळगावात विहिरीत 3 जण पडले, आजोबा नातू गंभीर जखमी। जळगावच्या गणेशवाडी येथे विहिरीत मोटर काढताना नातू, आजोबा आणि शेजारी विहिरीत पडले असता अग्निशमन दलाने तिघांना बाहेर काढले असून आजोबा व नातवाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रत्नागिरीत देवदूत ठरले भगवान कोकणे महाराज, ग्रामस्थांना मोफत पाणी। रत्नागिरीतील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील पिरलोटे परिसरात भगवान कोकणे महाराज यांनी ग्रामस्थांना मोफत पाणी उपलब्ध करून दिले। गोशाळेतील विहीर आणि बोरवेल मधून दिलेल्या या मदतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अमरावती रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर खासदारांनी केली पाहणी। अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर खासदार बळवंत वानखेडे यांनी पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी उपाययोजनांबाबत जाब विचारला। कुडाळात बाळा पावसकरांचा ठाकरे सेनेत पुन्हा प्रवेश। कुडाळ तालुक्यातील शिंदे सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला। माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशानंतर त्यांची कुडाळ तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीत तरुणाचा मृतदेह आढळला।
मुंबईतील 40 वर्षीय अमित शहा यांनी गांधीनेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली। आज सकाळी त्यांचा मृतदेह चिपळूण येथील फारशी तिठा पुलाजवळ आढळला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। कर्जतमधील उल्हास नदी संरक्षण भिंतीवरून वाद। पुलाचा धोका वाढल्याचा आरोप कर्जत शहरातील उल्हास नदीकाठी सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामावर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी आक्षेप घेतला आहे। परवानग्या आणि मोजणीशिवाय काम सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी भिंत हटवण्याची मागणी केली आहे। उल्हासनगरात गँग वॉरची शक्यता, पार्किंग मध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला। उल्हासनगर स्टेशन परिसरातील पार्किंग मध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। खेड तालुक्यातील खारीपट्टा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाकडे निवेदन देण्यात आले। पावसाळ्यापूर्वी वीज व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। रबाळ्यात यादवनगर पोलीस चौकीचे उद्घाटन, गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न। रबाळे पोलीस ठाण्याअंतर्गत यादवनगर पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कामगार वस्ती परिसरातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही चौकी सुरू करण्यात आल्याचं समोर आले। छत्रपती संभाजीनगरात चाकू दाखवत दहशत, 2 आरोपींची पोलिसांकडून धिंड। त्रिमूर्ती चौक परिसरात पूर्वीच्या तक्रारीच्या रागातून तिघा भावांनी चाकू फिरवत दहशत माजवल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून घटनास्थळी त्यांची धिंड काढण्यात आली। पावसाची प्रतीक्षा कायम, सिंधुदुर्गात शेतकरी पंपाने पाणी घेऊन भात लागवडीत व्यस्त। सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे भात शेतीच्या कामांना सुरुवात झाली। पावसाने सुरुवात केली असली तरीही वेग मंदावल्याने शेतकरी नदीतून पंपाने पाणी घेऊन लागवड करत असल्याचे चित्र समोर आले आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, 2 आरोपींना अटक। कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे। अमरावतीत काही खासगी कोचिंग संस्थेकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका। भेटूयात उद्याच्या नवीन बुलेटिनसह, तोपर्यंत धन्यवाद।